नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी स्वप्नील तांबेकर. आज मी रिझनिंग हा विषय मराठीमध्ये शिकवणार आहे. याच्या अगोदर पझल्स आणि सिटिंग अरेंजमेंटचे मी काही पार्ट्स कव्हर केलेले आहेत आणि हे सगळे पार्ट्स मी याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये देईल. तुम्ही प्लीज ते एकदा चेक करून घ्या. अगोदरच्या आपल्या सिरीजला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. तुमचे चांगले रिस्पॉन्स बघून, तुमच्या कमेंट्स बघून आम्हाला देखील अशा नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. तुमचे असंच कमेंट्स, लाईक्स, शेअर, सबस्क्रायबर्स असेच जर वाढत राहिले तर आम्ही तुम्हाला याहीपेक्षा चांगला कंटेंट दरवेळी आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आज आपण जो टाईप घेणार आहे पझलचा, पझल आणि सिटिंग अरेंजमेंट मधला सिटिंग अरेंजमेंटचा, हा खूप इंटरेस्टिंग टाईप आहे. यामध्ये आपण टू पॅरलल रोज किंवा पॅरलल सिटिंग अरेंजमेंट, पॅरलल रोज सिटिंग अरेंजमेंट ही बघणार आहे. म्हणजे दोन समांतर रांगेमधील बैठक व्यवस्था, मराठीमध्ये याला आपण म्हणू शकतो. दोन समांतर रांगा याच्यामध्ये जर आपण व्यक्तींना बसवायचं म्हटलं तर नेमकं कसं बसवता येणार, तर आपण याच्यावरचे काही पझल सॉल्व करूया आणि बघूया ही नेमकी अरेंजमेंट कशी असते. जर तुम्हाला ही अरेंजमेंट माहीत असेल तर तुम्ही प्लीज एकदा ट्राय करा, प्रयत्न करा, बघा जमतं का. थोडंसं पॉज करून तुम्ही स्वतः प्रयत्न करा. हे जे पझल्स आहेत आणि सिटिंग अरेंजमेंटचे जे प्रश्न आहेत हे काढण्यासाठी भरपूर मेहनत लागते आणि बराचसा वेळ देखील द्यावा लागतो. आमच्या बँकिंगचे रेग्युलर बॅचेस सांभाळत आम्ही या गोष्टी करत आहोत. आणि मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की हे जे आहेत हे सगळे फ्रीमध्ये लेक्चर्स आम्ही देणार आहोत. कुठलेही चार्जेस आम्ही याला चार्ज करणार नाही आहेत आणि भविष्यामध्ये देखील आम्ही हे लेक्चर्स फ्रीमध्येच देणार आहे. फक्त आम्हाला एकच अपेक्षा आहे की तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब कराल, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. तर डायरेक्शन्स आपण अगोदर बघूया. 10 व्यक्ती दोन समांतर रांगेत बसलेल्या आहेत. 10 व्यक्ती दोन समांतर रांगेमध्ये. समांतर रांगा म्हणजे माहित आहे तुम्हाला, म्हणजे आपण म्हणू शकतो की ह्या दोन समांतर रांगा अशा आहेत, बरोबर. समांतर. प्रत्येक रांगेत 5 व्यक्ती बसलेल्या आहेत. प्रत्येक रांगेमध्ये 5 व्यक्ती. ए बी सी डी आणि ई हे रांग 1 मध्ये बसलेले असून ते उत्तर दिशेला तोंड करून आहेत. ए बी सी डी ई हे रांग 1 मध्ये बसले असून ते उत्तर दिशेला तोंड करून आहेत. उत्तर दिशेला तोंड करून कोण? ही 5 लोक. एम एन ओ पी आणि आर हे रांग 2 मध्ये बसले असून ते दक्षिण दिशेला तोंड करून आहेत. रांग 2 मध्ये कोण बसलं आहे? रांग 2 मध्ये एम एन ओ पी आणि आर हे बसलं आहे आणि रांग 1 मध्ये ए बी सी डी आणि ई बसले आहे. रांग 1 मधले उत्तर दिशेला तोंड करून आहेत आणि रांग 2 मधले दक्षिण दिशेला तोंड करून आहेत. आता तुम्ही म्हणाल उत्तर दक्षिण हे कसं, की रांग 1 ही जर उत्तर असेल तर ही रांग 2 दक्षिण असू शकते, बरोबर ना. मग ते टाळण्यासाठी पुढं काय म्हटलंय, त्यामुळे पुढचं वाक्य फार फार महत्वाचं आहे. रांग 1 मधील व्यक्ती रांग 2 मधील व्यक्तीच्या समोर बसलेल्या आहेत. महत्वाचं वाक्य आहे बघा. रांग 1 मधील व्यक्ती रांग 2 मधील व्यक्तीच्या समोर बसलेली आहे. म्हणजे ही समोरासमोर आपण बसलेले आहेत. कधी म्हणतो? ज्यावेळी दोन व्यक्ती एकमेकांच्याकडे तोंड करून बसल्या असतील त्यावेळी आपण ते दोघं एकमेकांच्या समोर आहेत असं म्हणतो. याचा अर्थ काय? ही जी दोन रांगा आहेत याच्यामधल्या या दोन रांगामधल्या व्यक्ती एकमेकांच्या समोर बसल्या आहेत. एकमेकांच्या समोर एका रांगेमध्ये 5 व्यक्ती. म्हणजे कसं असणार बघा, ही याच्या समोर हा व्यक्ती, लक्षात येते, याच्या समोर हा व्यक्ती इकडे तोंड करून, बाणाच्या दिशेने तोंड करून, या दिशेने तोंड करून, आणि हा उत्तर दिशेने, हा दक्षिण दिशेने, हा उत्तर दिशेने, हा दक्षिण दिशेने आणि हा उत्तर दिशेने. इथं 5 व्यक्ती झाल्या आणि इथं 5 व्यक्ती झाल्या, तुम्ही बघू शकता. यापैकी काय सांगितलेलं आहे, रांग 1 मध्ये ए बी सी डी ए ई या व्यक्ती बसल्या आहेत आणि त्या
उत्तरेकडे तोंड करून आहेत. आपण बघा जनरल कन्व्हेन्शन जे आहे ही आपण उत्तर दिशा घेतो आणि ही आपण दक्षिण दिशा घेतो. तर उत्तरेकडे बसलेले जे आहेत हे रांग 1 मध्ये आहेत, म्हणजे अर्थात ही जी असणार आहे ही आपली रांग 1 असणार आहे. याला रो 1 असं आपण म्हणूया. हा तुमचा रांग 2 असणार. लक्षात आलं? रांग 1 मधले ह्या व्यक्ती नॉर्थ दिशेला तोंड करून आहेत, उत्तरेकडे तोंड करून आहेत, आणि रांग 2 मधल्या रांग 2 ही जी आहे ती दक्षिणेला तोंड करून आहे. अशा प्रकारे या व्यक्ती एकमेकांच्याकडे तोंड करून बसल्या आहेत. आता एक समजून घ्या की ही जी सुरुवातीची मांडणी आहे ही तुम्हाला अगोदर व्यवस्थित जमली पाहिजे, म्हणून मी तुम्हाला इथं मुद्दाम ही सुरुवातीची मांडणी जी आहे ही करून दाखवली आहे. सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही सोडवायला घ्याल हे पझल, त्यावेळी तुम्हाला हे करायला थोडासा वेळ लागेल, पण एकदा का तुम्हाला सवय झाली की ही जी आहे ही इनिशियल इन्फॉर्मेशन ही पटकन आपण रीड करणार आणि असं ड्रॉ करणार. अगदी 10 ते 15 सेकंड मध्ये तुम्ही असं ड्रॉ करणार आहे. लक्षात आलं? त्यामुळे नंतर तुमचा वेळ याच्यामध्ये कमी होत जाईल. कळलं? ठीक आहे. तर रांग 1 मध्ये कोण आहेत? ABCDE हे रांग 1 मध्ये आहेत, A to E, आणि P आणि MNOPR हे रांग 2 मध्ये, MNOPR हे या रांगेत आहेत. याच क्रमाने असण्याची आवश्यकता नाही. हे दिलं नाहीये पण हे महत्वाचं आहे. त्याच क्रमाने असण्याची आवश्यकता नाही. आता आपण सुरुवातीची मांडणी करून घेतली. आता आपल्याला हे सॉल्व करायला सुरुवात केली पाहिजे. आता सॉल्व करायला सुरुवात करायच्या अगोदर काही गोष्टी मला या ठिकाणी क्लिअर करायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला उत्तर दक्षिणेला तोंड केल्यानंतर लेफ्ट आणि राईट, डावीकडची बाजू आणि उजवीकडची बाजू, या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. जसं यामध्ये बघा टोकाच्या जागा किती आहेत? टोकाच्या 1 2 3 4. इथं ज्या व्यक्ती बसणार आहेत इथं या टोकाला बसलेल्या असणार आहेत. एकदम टोकाला बसलेल्या व्यक्ती आहेत. कोपऱ्यात बसलेल्या या 4 व्यक्ती आहेत. सो 4 कोपरे आहेत, 4 टोक आहेत. आता यामध्ये काही बेसिक गोष्टी समजून घ्या. ज्यावेळी तुम्ही उत्तरेला तोंड करून असता त्यावेळी तुमचा डावा आणि उजवा क्लिअर असला पाहिजे. इमॅजिन करा तुम्ही तिकडे तोंड करताय म्हणजे हा तुमचा लेफ्ट हँड होईल, हा तुमचा राईट हँड होईल. ओके, हा तुमचा लेफ्ट हँड, राईट हँड. सिमिलरली इथं देखील लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट होईल. ओके, डावा उजवा क्लिअर आहे. डावा म्हणजे लेफ्ट, उजवा म्हणजे राईट. त्याचप्रमाणे ज्यावेळी तुम्ही खाली तोंड करून असाल, दक्षिणेला तोंड करून असाल, त्यावेळी तुमचं लेफ्ट राईट थोडं उलट असेल. म्हणजे इथं जर तुम्ही बसला आहे तर तुमचा हा जो हात आहे तो तुमचा डावा हात असणार. म्हणजे लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, हे डावा उजवं क्लिअर तुमचं असलं पाहिजे. आता यामध्ये हे सोडवायच्या अगोदर मी तुम्हाला काही महत्वाच्या पोझिशन सांगतो. यामध्ये ह्या बाजू झाल्या टोकाच्या किंवा कोपऱ्यावरच्या 4 बाजू. तर मी तुम्हाला ए इथं घेतला, सपोज ए नको घ्यायला, दुसरा घेऊया. इथं मी घेतला एक्स घेतला आणि इथं वाय घेतला. सो एक्स हा वायच्या कुठल्या बाजूला आहे? एक्स हा वायच्या या बाजूला, म्हणजे ही कुठली बाजू आहे बघा, एल लिहिले म्हणजे लेफ्ट हँड, म्हणजे डावीकडे आहे. आता डावीकडे आहे पण डावीकडे कितवा आहे? एक्स हा वायच्या डावीकडे कितवा आहे? डावीकडून मोजताना बघा किंवा उजवीकडून मोजताना इथून मोजायचं नाही, तर ही तुमची पहिली जागा आणि ही तुमची दुसरी जागा. सो एक्स हा वायच्या डावीकडे, एक्स हा वायच्या डावीकडे पहिला आणि दुसऱ्या स्थानावर आहे, बसला आहे. लक्षात आलं? एक्स हा वायच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. सिमिलरली वाय हा एक्सच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. कसं मोजायचं लक्षात आलं? पहिलं स्थान, दुसरं स्थान, किंवा तुम्ही इकडे जात असाल तर पहिलं स्थान, दुसरं स्थान मोजायचं. क्लिअर असेल तर आपण पुढचं जे आहे ते सॉल्व्ह करूया. समजून घ्या, हे मी तुमच्या
तुम्हाला कळण्यासाठी सांगितलं होतं, हे मी अजून सोडवायला सॉल्व करायला सुरुवात केली नाहीये. आता हे आपण सोडवायला सुरुवात करू. पहिला क्ल्यू तुम्हाला, आता आपली क्ल्यू सुरू होतात. अगोदर आपण काय केली, मांडणी केली. अगोदर आपण ही काय केलेली आहे, मांडणी केलेली आहे. आता मी हे सोडवायला सुरुवात करणार. बघूया पहिली माहिती काय आहे. पहिला क्ल्यू, बी हा ए च्या लगेच उजव्या बाजूला बसलेला आहे. बी हा ए च्या लगेच उजव्या बाजूला. बी हा ए च्या लगेच उजव्या बाजूला म्हणजे काय, तर ए च्या लगेच, ए या लाईन मध्ये आहे, या तुमच्या फर्स्ट रो मध्ये आहे. ए च्या लगेच उजव्या बाजूला म्हणजे ही दोघं लागू लागून आहेत, बरोबर ना. ही दोघं लागू लागून बसलेली आहेत, लगत बसलेली आहेत. मला सांगा यामध्ये लगत ए बी ए बी ए बी ए बी 4 जागा आहेत. कुठं दाखवणार, 4 शक्यता आहेत ना या ए बी ला या ठिकाणी ठेवण्याचे. मी इथं दोघांना ठेवू शकतो, इथं 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 ठेवू शकतो. म्हणून मी सध्या ही माहिती वापरणार नाही. पुढचं वाक्य मी वाचणार आहे. पुढचं वाक्य आपण वाचूया. ए आणि बी पैकी कोणीही रांगेच्या टोकाला बसलेले नाहीत. महत्वाची माहिती आहे बघा. ए आणि बी पैकी कोणीही रांगेच्या टोकाला बसले नाहीत. ए आणि बी रांगेच्या टोकाला म्हणजे ही जागा कोपऱ्यात, ही ए आणि बी यापैकी कोणीही इथं बसलं नाही आहे, या जागेवर बसलं नाही. आता मला सांगा ए आणि बी साठी जागा किती शिल्लक राहतात. ए च्या लगेच उजवीकडे बी आहे. ए बी असे शेजारी आहेत, हे असं यांना बसवायचं आहे शेजारी. बी हा एच्या लगेच बी हा एच्या लगेच उजव्या बाजूला आहे. बी हा एच्या लगेच उजव्या बाजूला आहे. आता मला सांगा ए आणि बी ला जागा किती शिल्लक राहतात. आपण याच रांगेत ए आणि बी बसवणार आहे. वरच्या रांगेत तर बसवणार नाही. वरच्या रांगेत हे MNOPR बसवणार आहोत. अर्थात ए बी मी इथं ठेवू शकतो किंवा ए बी मी इथं ठेवू शकतो, बरोबर ना. ए बी मी इथं ठेवू शकतो किंवा इथं ठेवू शकतो. म्हणजे मला ए बी साठी 2 जागा मिळतात. म्हणून मी काय करणार, म्हणून मी या ठिकाणी 2 शक्यता घेणार आहे. म्हणजेच मी 2 डायग्राम या ठिकाणी काढणार आहे. ही माझी केस 1 असणार आहे आणि ही माझी केस 2 असणार आहे. मी ए बी दाखवतो. बी हा एच्या लगेच उजव्या बाजूला. बी हा ए इथं घेऊ शकत नाही, ए मी इथं घेतला. बी हा एच्या लगेच त्वरित उजव्या बाजूला, किंवा ए हा बी हा एच्या, ही जागा झाली. आता ही घेणार मी, ही घेणार. लक्षात आलं. अर्थात बी हा एच्या लगेच उजव्या बाजूला. इथं मी ए घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत. मी बी कुठं, बी कडेला चालणार नाही ना. इथं मी घेऊ शकतो किंवा इथं घेऊ शकतो. कळलं, नाही कळलं तर थोडस जरा रिवाइंड करून बघा. ए बी च्या या 2 जागा झाल्या. पुढे जाऊया आपण. हे वाक्य वापरलं. पुढे जाऊया म्हणजे पुढचं वाक्य बघूया. पी आणि एन यांच्यामध्ये 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. आता मला सांगा पी आणि एन यांच्यामध्ये 2 व्यक्ती म्हणजे मी कुठल्या रांगेत बघणार हो, वरच्या रांगेत बघणार ना, रांग दुसऱ्यामध्ये बघणार. या रांगेमध्ये पी आणि एन यांच्यामध्ये 2 व्यक्ती याच्या शक्यता भरपूर आहेत. म्हणून मी हे वाक्य लगेच वापरणार नाही, त्याच्यानंतरचं वाक्य मी वापरण्याचा प्रयत्न करणार. बी त्या व्यक्तीसमोर बसला आहे जो पी च्या लगेच डाव्या बाजूला आहे. बघा हे वाक्य समजून घ्या. बी अशा व्यक्तीसमोर बसला आहे. बी अशा व्यक्तीसमोर बसला आहे जो पी च्या लगेच डाव्या बाजूला आहे. बी अशा व्यक्तीसमोर बसला आहे. बी अशा म्हणजे याच्या समोर बसलाय ना. बी या व्यक्तीसमोर बसला आहे, अशा व्यक्तीसमोर बसला आहे जो पी च्या लगेच डाव्या बाजूला आहे. पी इथं असेल तर त्याच्या लगेच डाव्या बाजूला म्हणजे ही जागा येणार. लक्षात आलं. बी अशा व्यक्तीसमोर बसला आहे जो पी च्या लगेच डाव्या बाजूला आहे. पीच्या लगेच डावी बाजू हीच येणार ना. लक्षात आलं का. पी ची लगेच त्वरित तत्काळ डावी बाजू
ही लेफ्ट हँड कळतोय ना, साऊथ डायरेक्शनला आहे, दक्षिणेकडे तोंड करू नये म्हणून त्याचा हा लेफ्ट हँड होणार, म्हणजे पी इथं येणार. सिमिलरली इथं देखील बघूया, बी अशा व्यक्ती म्हणजे या व्यक्तीसमोर बसला आहे जो पीच्या लगेच डावीकडे आहे, पीच्या लगेच डावीकडे ही व्यक्ती आहे. कळलं का? ठीक आहे, गुड. समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. यम हा आरच्या लगेच, आता पी दाखवला, पी नंतर हा पी वाला एन वाला होतं ना, पी आणि एन वालं वाक्य. पी आणि एन यांच्यामध्ये दोन व्यक्ती बसल्या आहेत, हे वाक्य आपण वापरलं, हे देखील वापरून टाकूया. पी आणि एन यांच्यामध्ये दोन व्यक्ती. आता एन देखील या रांगेतच येणार, ऑफकोर्स या रांगेतच येणार, MNOPR. पी आणि एन यांच्यामध्ये दोन व्यक्ती, पी इथं आहे 1 2 म्हणजे एन इथं येणार, पी इथं आहे 1 2, मग एनला कुठे इथं एक्स्ट्रा जागा तयार करणार नाही ना, 1 2 इकडे एनला बसवणार नाही ना, यामध्येच बसवावं लागेल ना. म्हणजेच काय, म्हणजे ही जी आपली सेकंड डायग्राम आहे ही आपली कॅन्सल झाली. घाबरायचं नाही, बसत नाही म्हटल्यानंतर बरेच जण पॅनिक होतात. बसत नाही म्हणजे कॉन्फिडन्स ठेवा, बसत नाही याचा अर्थ ही डायग्राम आपली कॅन्सल झाली, म्हणजे इथं आपल्याला बघायचं आहे. ह्याच्यामध्ये आता पुढे आपण बघणार नाही, हे आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. पुढे बघा, 1 2 3 जागा आहेत आणि इथं देखील 3 आहे. यम हा आरच्या लगेच उजव्या बाजूला बसला आहे. यम हा आरच्या लगेच उजव्या बाजूला बसला आहे. कुठल्या लाईन मध्ये असणार? दुसऱ्या रांगेत असणार. यम हा आरच्या लगेच उजव्या बाजूला, आर जर इथं असेल तर हा खाली इथं बघत आहे, म्हणजे याचं बघा खाली बघत असल्यामुळे हा लेफ्ट हँड आणि हा राईट हँड झाला. यम हा आरच्या लगेच उजव्या बाजूला म्हणजे इकडे असणार आहे. यम हा आरच्या लगेच उजव्या बाजूला. या दोघांना एकत्र मला ठेवायचं असेल तर तुम्ही बघू शकता या लाईन मध्ये मला एवढीच जागा शिल्लक आहे, समजतं? एवढीच जागा शिल्लक आहे. सो यम हा आरच्या लगेच उजव्या बाजूला मी दाखवला आहे, म्हणजे हे वाक्य मी वापरलो. हे वापरल्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढचं वाक्य आपण वापरण्याचा प्रयत्न करूया. एक लक्षात घ्या, 1 2 3 4 4 जागा राहिल्या, शिल्लक कोण असेल? शिल्लक या 5 जणांमध्ये ओ आहे, हो इथं असणार. पुढचं वाक्य वापरूया. सी हा रांगेच्या टोकाला बसलेला आहे. सी हा रांगेच्या टोकाला, पहिली रांगमध्ये जर बसणार सी, एकतर इथं असणार सी किंवा इथं असणार सी, बरोबर? दोन ठिकाणी बसू शकतो सी, म्हणून मी पुढचं वाक्य वाचणार. डी हा ईच्या डाव्या बाजूला बसला आहे. डी हा ईच्या डाव्या बाजूला, डी हा या बाजूला तोंड करू नये ना, ईच्या डाव्या बाजूला. आता त्वरित डाव्या बाजूला वगैरे असं काय म्हटलंय का? त्वरित असू पण शकतो, नसू पण शकतो. त्वरित असू पण शकतो, नसू पण शकतो. पुढचं वाक्य बघा, डी हा ईच्या डाव्या बाजूला, मी ई इथं, डी इथं, ई इथं, डी इथं कुठेही घेऊ शकतो, पण मात्र डी मी इथं घेऊ शकत नाही, बरोबर ना? कारण डी इथं घेतला तर या बाजूला ई दाखवावं लागेल, जे शक्य नाहीये. पुढे जाऊया. डी हा आर समोर बसलेला नाही. डी हा आर समोर बसला नाही. मग डी कुठे येणार? डी इथं नाही, डी इथं नाही. डी इथं का नाही? कारण मग ई मला इकडे बसवावा लागला असता. डी इथं नाही, म्हणजेच डी इथं येणार. डी इथं येणार तर सी हा रांगेच्या टोकाला बसला आहे. दुसरे एकच टोक शिल्लक राहिलं. सी इथं आला आणि राहिलेला कोण? तो इथं येणार. कोण राहिला? ई राहिला. ई हा डीच्या म्हणजे ईच्या डावीकडे डी बसला आहे. डी हा ईच्या डाव्या बाजूला बसला आहे. अशा रीतीने ए बी सी डी ई या 5 जणांना बसून झालं, वर देखील 5 जणांना बसून झालं. लक्षात आलं आपण हे कसं सॉल्व केलं? समजलं नसेल तर प्लीज एकदा रिवाइंड करून बघा. मी अगदी टू द पॉइंट मुद्देसूद सांगत आहे. टू द पॉइंट असल्यामुळे तुम्हाला जर समजलं नाही तर प्लीज रिवाइज करा, रिवाइंड करा, लक्षात येईल. अवघड असं काही नाही आहे. तर आपण याच्यावरचे काही प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये कुठल्या रांगेमध्ये कोण बसतात ही माहिती अगोदरच आपल्याला दिली होती, याचा आपल्याला फायदा झाला. आता आपण याच्यावरचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. पहिला प्रश्न बघा, जमतो का बघा तुम्हाला? थोडंसं पॉज करून प्लीज एकदा तुम्ही बघून घ्या. मी थोडंसं बाजूला होतो, स्वतः ट्राय करा.
झालं असेल तुमचं? ठीक आहे. आता यातला पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, तर खालीलपैकी 4 जण एका विशिष्ट गटात मोडतात, त्यात न बसणारा वेगळा व्यक्ती ओळखा. गटात न बसणारा OCDPN. ओ इथं आहे, त्यानंतर सी इथं आहे, डी इथं आहे, पी इथं आहे, एन इथं आहे. अर्थात हे जे चौघे आहेत OCDN हे कोपऱ्यात म्हणजे टोकावर बसले आहेत. म्हणजेच गटात न बसणारा पी हा असणार. उत्तर तुमचं पी हे येणार आहे. पुढे जाऊया. खालीलपैकी कोण बी समोर बसलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर बसला आहे? प्रश्न समजून घ्या. खालीलपैकी कोण बी समोर बसलेल्या व्यक्तीच्या, बी समोर कोण बसलाय बघा, एम हा बसलेला आहे. बी समोर बसलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर, या व्यक्तीच्या डावी बाजू म्हणजे ही लेफ्ट हँड साइड, डावीकडे दुसऱ्या स्थानावर ही पहिलं स्थान आणि हे दुसरं स्थान कोण बसलेलं आहे? एन हा बसला आहे. म्हणजे उत्तर हे येणार. समजलं का? इझी आहे. पुढचा प्रश्न, यांच्या डाव्या बाजूला किती व्यक्ती बसल्या आहेत? यांच्या डाव्या बाजूला, डावा बाजू ही झाली, दक्षिणेकडे तोंड करून आहे तो. त्यांच्या डाव्या बाजूला एकही व्यक्ती नाही. सो आन्सर येणार कोणीही नाही. समजलं का? सोपं आहे, अवघड असं काही नाही आहे. दुसरं आपण ट्राय करूया. मी तुम्हाला याचं उत्तर सांगण्या अगोदर तुम्ही प्लीज एकदा काय करा, तुम्हाला हे जमतं का बघा, थोडंसं पॉज करा आणि कितपत तुम्हाला जमतं हे प्रयत्न करा. 10 व्यक्ती 2 समांतर रांगेत बसलेल्या आहेत. आता दिसेल बघा, जमतं का बघा. मी थोडंसं पॉज करा, मी थोडंसं तुम्हाला वेळ देतो, एकदा तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. जमलं का? ठीक आहे, इकडे लक्ष द्या. 10 व्यक्ती 2 समांतर रांगेत बसल्या आहेत. मगासारखंच 10 व्यक्ती 2 समांतर रांगा. प्रत्येक रांगेत 5 व्यक्ती आहेत. मगासारखंच आहे. रांग 1 मध्ये PQRST बसले आहेत. मगासारखंच आहे. रांग 1 मध्ये मगाशी वेगळ्या व्यक्ती होत्या, आता वेगळ्या व्यक्ती आहेत आणि ते दक्षिण दिशेला तोंड करून आहेत. रांग 1 दक्षिण दिशा. ओके, रांग 1 दक्षिण दिशा. त्यानंतर रांग 2 मध्ये ABCD बसल्या आहेत. 5 जण आहेत रांग 2 मध्ये आणि रांग 2 उत्तर दिशेला तोंड करून बसले आहे. सो याची आपण डायग्राम कशी ड्रॉ करणार हे महत्त्वाचं आहे. सो याची डायग्राम आपण मगासारखीच ड्रॉ करणार आहे. 2 समांतर रांगा आपण काढणार आहेत. रांग 1 मधील व्यक्ती रांग 2 मधील व्यक्ती समोर बसले आहेत आणि उलटही तसेच आहे. म्हणजेच रांग 2 मधील व्यक्ती रांग 1च्या समोर बसले आहेत, एकमेकांच्या समोर, असं याचा अर्थ होतो. बरोबर ना? एकमेकांच्या समोर. ठीक आहे, बघूया. रांग अगोदर मी याची डायग्राम काढतो. मगासारखीच आपण डायग्राम काढली आहे. वेगळं असं काही करत नाही आहे. आता फक्त मी लेफ्ट राईट लिहून घेतो. हा डावी बाजू, ही उजवी बाजू. उत्तरेकडे तोंड करून घेतलं असेल तर लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट,
इकडे बघा उलट होणार, दक्षिणेकडे ज्यावेळी तोंड असेल त्यावेळी हा तुमची डावी बाजू लेफ्ट हँड आणि हा राईट हँड, लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. डन. रांग एक मध्ये PQRST बसले आहेत आणि ते दक्षिण दिशेला तोंड करून आहे. सो दक्षिण दिशेला ही रांग असणार, ही तुमची रांग 1 PQRST. आणि रांग 2 हे ABCDE बसले आहेत आणि ते उत्तर दिशेला तोंड करून बसले आहेत. A to E बसले आहे. डन. समजलं. ही पहिला आपण मांडणी करून झाली, अरेंजमेंट आपण करून घेतली. आता यामध्ये हे जे क्ल्यू आहेत हे आपल्याला 1 बाय 1 टाकायचे आहेत. सो बघूया हे क्ल्यू आपल्याला कसे 1 बाय 1 यामध्ये टाकायला जमतात. कसे टाकायचे इथून आपले क्ल्यू सुरू होतात. पहिला क्ल्यू ए हा टीच्या, ही आपली अगोदर माहिती झाली. यावर काय, ही सगळीकडे सेमच असणार आहे, ही सगळीकडे सेमच असणार. सुरुवातीला मला हे काढायला वेळ लागत आहे कारण तुम्हाला समजावून देखील सांगत आहे मी. तुम्हाला देखील सुरुवातीला ही मांडणी करायला वेळ जाईल, पण ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळी तुमच्या हे सवयीचं होऊन जाईल. पहिला क्ल्यू, ए हा टीच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर बसलेल्या व्यक्ती समोर आहे. ए हा टीच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर बसलेल्या व्यक्ती समोर बसला आहे. व्यक्ती समोर बसला आहे. तर हे बघा कसं मी समजून घेईन, इंटरप्रिटेशन मी याचं कसं करेन. तर ए हा टीच्या उजव्या बाजूला, म्हणजे टीच्या उजव्या बाजूला एक व्यक्ती बसतो. ओके, टीच्या उजव्या बाजूला एक व्यक्ती बसतो, त्याच्या समोर ए हा बसतो. समजलं का? टीच्या उजव्या बाजूला जो व्यक्ती बसतो त्याच्या समोर ए हा बसतो, उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर. सो टीच्या उजव्या बाजूला, टी मला बघा इथंच घ्यावं लागेल. टीच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर मी जर दाखवायचं असेल तर टी जर इथे घेतला, पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान आणि याच्या समोर कोण बसला आहे? ए हा बसला आहे. टीच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर पहिला स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान, समोर ए बसला आहे. क्लिअर आहे का? समजलं? नाही समजलं तर एकदा प्लीज तुम्ही काय करा, रिवाइंड करून बघा. आता ही एकच शक्यता आहे का हो? ही एकच शक्यता आहे का? दुसरी देखील शक्यता असणार ना. दुसरी शक्यता काय? तर मी टी इथं घेतला तर 1 2 3 ए मी इथं घेऊ शकतो. दुसरी शक्यता आहे, म्हणून ही जी डायग्राम आहे ही मी परत खाली रिपीट करतो. तुम्हाला देखील हे असं परत रिपीट करावं लागणार आहे. दुसरा कुठलाही पर्याय नाही हे सॉल्व्ह करण्यासाठी. तुम्हाला देखील हे असंच करावं लागणार आहे. ओके, तर ही तुमची पहिली शक्यता आणि ही तुमची दुसरी शक्यता आहे. समजलं का? ही दुसरी शक्यता आहे, दुसरी पॉसिबिलिटी आहे. आता पहिला क्ल्यू आपण काय करणार आहे बघा, इथं टी नाही ठेवणार. दुसऱ्या शक्यतेमध्ये मी टी इथं ठेवणार आणि टीच्या उजव्या बाजूला म्हणजे राईट हँड साईडला इकडे दक्षिणेकडे तोंड करून आहे तो. पहिला, दुसरा, तिसरा, तिसऱ्याच्या समोर ए बसला आहे. समजलं का? आता मला सांगा, हे समजलं असेल तर मी टी इथं घेऊ शकतो का हो? टीच्या उजवीकडे तिसरं स्थान नाहीच दाखवता येणार. टी मी इथं घेऊ शकत नाही, कारण उजवीकडे तिसरं स्थान आपल्याला दाखवायचं आहे. त्यामुळे मला या दोनच शक्यता मिळत आहे. पुढे जाऊया. पुढे काय सांगतं बघा, पुढचं वाक्य वापरूया. ए आणि बी यांच्यामध्ये दोन व्यक्ती बसल्या आहेत. ए आणि बी यांच्यामध्ये दोन व्यक्ती. ए आपल्याजवळ आहे या ठिकाणी. ए आणि बी यांच्यामध्ये दोन व्यक्ती. 1 2 म्हणजे बी इथे येणार, एकाच ठिकाणी येणार. 1 2 म्हणजे बी याच ठिकाणी येणार. वापरलं वाक्य, हे देखील वाक्य वापरून झालं. नाव तिसरं वाक्य, बीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर बसलेली व्यक्ती. बीच्या डाव्या बाजूला पहिलं स्थान, दुसरं स्थान या स्थानावर बसलेली व्यक्ती पीच्या लगेच डाव्या बाजूला बसलेल्या व्यक्तीसमोर आहे. ही जी व्यक्ती आहे ही कुठल्या व्यक्तीसमोर आहे? या व्यक्तीसमोर आहे. आणि ही व्यक्ती पीच्या लगेच डाव्या बाजूला बसली आहे आणि ही व्यक्ती पीच्या लगेच डाव्या बाजूला म्हणजे पी या ठिकाणी येणार. परत मी सांगतोय, समजून घ्या हे वाक्य. बीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर बसलेली व्यक्ती, हे अगोदर बघा. बीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर पहिलं स्थान, दुसरं स्थान बसलेली व्यक्ती, ही इथली व्यक्ती, या स्थानावरची व्यक्ती. ही व्यक्ती
पीच्या लगेच डाव्या बाजूला बसलेल्या व्यक्ती समोर आहे. पीच्या लगेच डाव्या बाजूला ही व्यक्ती बसलेली आहे, त्याच्या समोर आहे ना. ही जी व्यक्ती आहे ही पीच्या लगेच डाव्या बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या समोर आहे. समजलं का? सेम आपल्याला ह्या पहिल्या शक्यतेत टाकायचं आहे. बीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर, पहिलं स्थान दुसरं स्थान बसलेली व्यक्ती ही कुणाच्या समोर आहे? याच्या समोर आहे. आणि ही व्यक्ती पीच्या लगेच डाव्या बाजूला आहे. पी दक्षिण दिशेला तोंड करून आहे. दाखवलं? दाखवलं? अशा काही ट्रिकी वाक्य असतात, समजून घ्यायची असतात. परत परत एकदा तुम्ही रिवाइंड करून हे बघा. पुढे जाऊया. हे वाक्य आपण वापरलं. टी आणि आर यांच्यामध्ये 2 पेक्षा जास्त व्यक्ती बसल्या आहेत. टी आणि आर यांच्यामध्ये 2 पेक्षा जास्त व्यक्ती. जर मी आर इथे घेतला तर चालेल का? 2 पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी 3. 2 पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी 3च व्यक्ती येणार, बरोबर ना? 2 पेक्षा जास्त म्हणजे 2 नाही, 2 पेक्षा जास्त 3, 4, 5. सो आर इथे येणार नाही. आर इथं देखील येणार नाही. टी आणि आर मध्ये 2 पेक्षा जास्त व्यक्ती. आर इथं देखील येणार नाही, इथं देखील येणार नाही. मग आर कुठे दाखवणार या शक्यतेमध्ये? या शक्यतेमध्ये आरला जागाच शिल्लक राहत नाही ना. म्हणजे काय? म्हणजे ही शक्यता आपली कॅन्सल झाली. घाबरू नका, पॅनिक होऊ नका. बसत नाही याचा अर्थ ही शक्यता आपली कॅन्सल होते. समजलं? समजलं तर एकदा लाईक करा बघू. आणि हा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मित्रांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. आता इथं बघूया. टी आणि आर यांच्यामध्ये 2 पेक्षा जास्त व्यक्ती. सो आर इथं येणार नाही, आर इथं येणार नाही. त्यानंतर आर इथं येणार नाही. कमीत कमी 3 व्यक्ती पाहिजेत ना. म्हणजे आर इथंच येणार. आरला एकच जागा राहणार. 2 पेक्षा जास्त व्यक्ती म्हणजे कमीत कमी 3. आरला एकच जागा शिल्लक राहते. पुढे जाऊया. हे वाक्य वापरलं. डी हा सीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. डी हा सीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर. आता हे वाक्य मला या रांगेतच ठेवावं लागेल, कारण ए टू ई मला ह्या दुसऱ्या रांगेत ठेवायचं आहे. डी हा सीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर आहे. आणि सी हा क्यू समोर बसला नाही, कारण सीचाच पत्ता नाही. सी हा क्यूच्या समोर बसला नाही. आता यामध्ये क्यू कुठं आहे? क्यू कुठं आहे का? दिलेला आहे का? नाही दिलेला. सो आपण काय करूया, आपल्याला 2 जागा या ठिकाणी शिल्लक राहतात. एक आहे क्यूची आणि दुसरी आहे यसची. क्यू यस या ठिकाणी माहित नाहीये. सो मी आता काय करतो बघा, लक्ष द्या. डी हा सीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर. डी हा सीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर. मग जर मी सी इथं घेतला, जर मी सी इथं घेतला तर सीच्या डाव्या बाजूला दुसरं स्थान, पहिलं दुसरं ए आहे ना या ठिकाणी. म्हणजे सी माझा इथं येणार नाही. सी माझा इथं येणार नाही. जर मी सी इथं घेतला 1, 2 तर माझा डी इथं येणार. जर मी सी इथं घेतला तर डी दाखवू शकत नाही. म्हणजेच बघा, सीलाही एकच जागा शिल्लक राहते. आणि सीच्या डाव्या बाजूला दुसरं स्थान, पहिलं दुसरं या ठिकाणी डी हा आहे. डी हा सीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर आहे. म्हणजे डी इथंच येणार आहे. सो ए बी सी डी आणि ई या ठिकाणी येणार. क्लिअर आहे? समजलं? नाही समजलं तर एकदा रिवाइंड करून बघा. सी हा क्यू समोर बसलेला नाही. सी हा क्यू समोर बसला नाही. सी हा क्यू समोर म्हणजे समोर क्यू नाही. समोर 2 जागा शिल्लक आहेत. या 2 पैकी क्यू इथं नाही. म्हणजेच क्यूला दाखवायला तर पाहिजे ना. क्यू हा इथं येणार आणि शिल्लक राहिलेला यस हा इथं येणार. अशा प्रकारे पी क्यू आर एस टी ए बी सी डी ई हे आपण सगळे दाखवले. ही आपली फायनल अरेंजमेंट असणार आहे. फायनल मांडणी आपल्या समोर आलेली आहे. कळलं का? कळलं असेल तर याच्यावरचे प्रश्न आपण सोडवूया. थोडंसं तुम्हाला मे बी कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, पण प्रयत्न केला ना तुम्ही या टाईपचे जर एक 5 ते 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, या टाईपचे 5 ते 10 पझल तुम्ही सॉल्व्ह करा, आरामात तुम्हाला जमेल. कारण ज्यावेळी या टाईपचं येतं ना त्यावेळी कमीत कमी 3 प्रश्न तर याच्यावर बनतातच. म्हणजे एक सोडवले की कमीत कमी 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतात. याचा उपयोग तुम्हाला टेटची परीक्षा, MPSC सरळ सेवा अशा बऱ्याचशा परीक्षेमध्ये होणार आहे. प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघा, जमतो का बघा. खालीलपैकी 4 जण एका विशिष्ट प्रकारे समान आहेत. 4 जण एका विशिष्ट प्रकारे समान आहेत. तुम्ही जरा एकदा ट्राय करा, मी बाजूला होतो.
जमलं? 4 जण एका विशिष्ट प्रकारे समान आहे. त्यात न बसणारा वेगळा व्यक्ती ओळखा. गटात न बसणार. PQAET. PQAET. सो P इथं आहे, Q इथं आहे, A इथं आहे, T इथं आहे आणि E इथं आहे. सो PQAE हे टोकाला, कडेला नाही आहेत, कोपऱ्यावर बसले नाही आहेत. कोपऱ्यावर बसणारा एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे T, म्हणजे T गटात न बसणारा असणार आहे. किती सोपं आहे बघा. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोण R समोर बसला आहे? R च्या समोर कोण? R इथं आहे, R च्या समोर कोण आहे? R च्या समोर हा व्यक्ती आहे, R च्या समोर D हा व्यक्ती आहे. समजलं का? सोपं आहे. त्यानंतर थर्ड, Q आणि A समोर बसलेल्या व्यक्तीच्या मध्ये किती व्यक्ती बसले आहेत? Q आणि A च्या समोर बसलेल्या व्यक्तीमध्ये, Q आणि A च्या समोर बसलेल्या व्यक्तीमध्ये, Q कुठं आहे? Q इथं आहे. Q आणि A च्या समोर कोण बसला आहे? Q आणि A च्या समोर P बसलेला आहे. Q आणि A च्या समोर बसलेले व्यक्ती, यामध्ये किती व्यक्ती आहेत? यामध्ये यस ही एकच व्यक्ती आहे. सो उत्तर येणार हा ऑप्शन. समजलं का? समजलं असेल तर थोडंसं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवडलं तर कमेंट करून नक्की सांगा. पुढचा जो सेट आहे हा मी मुद्दाम तुमच्यासाठी होमवर्क म्हणून देत आहे. याचं तुम्ही नक्की ट्राय करा, जमेल तुम्हाला. आणि काही डाऊट असला तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारा. मी प्रत्येकाचे कमेंट बघत असतो आणि नेक्स्ट टाईप तुम्हाला कुठला पाहिजे तो देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. तो टाईप मी नेक्स्ट लेक्चरला घेऊन येईन. ठीक आहे. याच्यावरचे प्रश्न देखील बघा. याच्यावरचे प्रश्न हे आहेत. तुम्ही रो 1 आणि रो 2 मध्ये कोण बसतात याप्रमाणे देखील उत्तर देऊ शकता. इझी आहे, ट्राय करायला काही हरकत नाही. एकदा स्क्रीनशॉट मारा आणि ह्याचा देखील स्क्रीनशॉट मारा. ओके. आणि जर तुम्हाला हा या कंटेंटची जर क्वालिटी आवडली तर नक्की तुम्ही तसं कमेंटमध्ये मेन्शन करा. यापेक्षा जर वेगळं काय पाहिजे असेल ते देखील मेन्शन करा. तुमचे कमेंट बघून आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते. तुमच्यासाठी असे नवीन नवीन लेक्चर आणण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. त्यामुळे कमेंट नक्की करा. आणि तुमचे जे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, स्पर्धा परीक्षा म्हणजे तुमचं MPSC सरळ सेवा असेल किंवा टेट असेल, यासाठी आपण अगदी फ्रीमध्ये लेक्चर्स घेत आहोत. त्यामुळं निश्चितच त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यांच्यासोबत शेअर करा. धन्यवाद.